सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण दोन चरित्र पाहणार आहोत। पहिलं चरित्र आहे सोमवारी पर्वाच्या दिवशी। सोमवारी नावाचे जे पर्व काळ आहे त्या पर्वाच्या दिवशी सर्व जनाला देव आकर्षून घेतात वेदशक्तीने, आणि मग त्या उपरांत कोणाला चिंता होते। स्वामींनी सर्व लोक स्वतःकडे आकर्षून घेतले, परंतु काही लोक चिंतित होतात की आमच्याकडे कोणीच यायला तयार नाही। मग त्या लोकांच्या मनातील जी चिंता होती, जे काही त्यांच्या मनामध्ये एक द्वेषाची भावना निर्माण झालीच होती समजून घ्या, तर ती द्वेषाची भावना कशी दूर झाली, त्यांच्या मनातलं जे काही दुःख होतं ते कसं दूर झालं, हे स्वामींनी अशी काय लीळा केली हे आपण आज पाहणार आहोत। दुसरी लीळा आहे पहिरा संगमी वचिष्ठ देवांचे अन्न आरोगण। वचिष्ठ देवाच्या गुंफेमध्ये देव जातात पहिरा संगमी येथे आणि त्यांच्या गुंफेमध्ये आरोगणा करतात। तर असे हे दोन चरित्र आपण आजच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे दोन्ही चरित्र नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्या अगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञानसत्राला आरंभ करूया। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, स्वामी जेवण केल्यानंतर शतपावली का करायचे, का फिरायचे? परमेश्वराला अन्न जिरवणं काही फार मोठी गोष्ट नाही, बसल्या जागी अन्न जिरवू शकतात, मग फिरण्याची काय आवश्यकता होती? या प्रश्नाचं उत्तर काय आहे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। कालचं ज्ञानसत्र कुणी ऐकलं नसेल तर वर आय बटन मध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे। कालचं ज्ञानसत्र तुम्ही तिथे जाऊन ऐकू शकता। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 306। सोमवार्ये आकर्षणी जणू पूजा। सोमवार्ये म्हणजे सोमवती अमावस्या होती आणि त्या दिवशी आकर्षणी जणू पूजा, जनतेला जी जनता तिथे जमा झाली होती विधी करण्यासाठी सोमवारीचा, त्या जनतेला स्वामींनी आकर्षून घेतलेला आहे, स्वतःकडे वेधून घेतलेला आहे। आणि मग साहजिकच आहे, जनता कशी आहे, जिकडे आकर्षिल्या गेली तिकडेच पूजन करणार। मग ही जी जनता जमा झाली होती तिथे, हे जे लोक जमा झाले होते ते स्वामींकडे आकर्षले आणि मग स्वामींच्या ठिकाणीच सर्व पूजा द्रव्य अर्पण करायला लागलेले आहेत। जे काही त्यांनी घरून आणलेलं आहे देवतेला अर्पण करण्यासाठी ते सर्व पूजा द्रव्य स्वामीच्या ठिकाणी अर्पण करायला लागलेले आहेत। एकोदी गोसावी अशी सकाळी आरोगण झाली, मग गोसावी संगमेश्वराच्या देवळा बिजे केले। एके दिवशी स्वामींना सकाळची आरोगणा झालेली आहे, जेवण झालेलं आहे, स्वामी संगमेश्वराच्या देवळाकडे गेलेले आहेत। संगमेश्वराचं देऊळ हे महादेवाचं होतं। संगमेश्वर, त्या महादेवाच्या मंदिराला असं नाव दिलेलं होतं, संगमेश्वर म्हणायचे। कारण काय, तर प्रवरा आणि गोदावरी या दोन्ही नदीचा जिथे संगम झालेला आहे त्या संगमावर हे महादेवाचं मंदिर आहे, म्हणून संगमेश्वर असं म्हणायचे। असंच संगमेश्वराचं मंदिर खडकुली येथे पण एक आहे, तर तिथे पण दोन नद्याचा संगम झालेला आहे आणि म्हणून तिथे पण एक संगमेश्वराचं मंदिर आहे। जिथे संगम आहे तिथे महादेवाचं मंदिर असलं की लोक त्याला संगमेश्वर असं नाव ठेवायचे। तर स्वामी संगमेश्वराच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत। रिगता डाव्या हाता दारवंठाची पट्टी शाळे बाईसी जाडीचे आसन घातले। रिगता डाव्या हाता बाईसांनी तिथं जाळीचं आसन घातलं, जे घोंगडं होतं त्या घोंगड्याचं आसन केलेलं आहे। जाडी म्हणजे आपण असे म्हणू शकतो की जाड आहे ते, जसं गोदड जाड असते आपलं बसण्यासाठी आपण वापरतो, जाड सतरंजी असते आपण बसण्यासाठी वापरतो, घोंगडं पण जाड असते आपण बसण्यासाठी वापरतो। तर जाडी म्हटलं की हे लक्षात असू द्यायचं, कुठेही तुम्ही जाडी शब्द ऐका की स्वामींना बसण्यासाठी कोणी जाडी अंथरली, समजून घ्यायचं की जाड वस्त्र आहे, मग ते सतरंजी असू शकते, गोदड असू शकते किंवा जाडी म्हणजे घोंगडं असू शकते, जाड कपडा आहे, जाडी म्हणजे जाड।
तर स्वामींना बसण्यासाठी जाडीचं तिथं आसन रचलेलं आहे बाईसांनी. पांजीसी सव्य गोसाव्यासी आसन झाले, पांजीसी सव्य गोसाव्यासी आसन झाले. जे पौळ होती तिथली, त्या पौळीच्या वरच्या भागाला पांज असं बोलतात. तर त्या पांजीच्या सव्य स्वामी बसलेले आहेत. म्हणजेच देवता डाव्या हाताला राहिली आणि स्वामी उजव्या हाताला बसलेले आहेत. रिगता डाव्या हातात म्हणजे जी देवता आहे तिथे त्या देवतेच्या उजव्या बाजूला येते आणि स्वामींच्या डाव्या हाताला देवता राहते. श्रेष्ठ व्यक्ती ही उजव्या हाताला बसत असते, कनिष्ठ व्यक्ती ही डाव्या हाताला ठेवत असतात. तर देवता ही डाव्या हाताला स्वामींनी ठेवलेली आहे, उजव्या बाजूला देव बसलेले आहेत. देवतेच्या उजव्या हाताच्या पलीकडून म्हणजे उजव्या बाजूला श्रेष्ठ व्यक्ती उजव्या बाजूला बसते. तर जिथे कुठे तुम्ही स्थान नमस्कारायला जाणार, ज्या मंदिरामध्ये देवतेची मूर्त आहे आणि अशा नपात्याच्या मंदिरात तुम्ही स्थान नमस्कारायला जात असाल आणि तुम्हाला लक्षात येत नसेल की स्वामींचं स्थान कुठं आहे नेमकं, कारण बरेच आपले स्थान नपात्याच्या मंदिरात आहेत, तर एवढं लक्षात ठेवायचं की स्वामी कधीही रिगता डाव्या हाता बसायचे, म्हणजे देवतेच्या उजव्या बाजूला स्वामी श्रेष्ठ आहेत. आणि निसंकोचपणे सरळ जाऊन इथे स्थान आहे म्हटलं की डाव्या बाजूला नमस्कार करायचा. मग ते दिवशी सोमवारी, त्या दिवशी सोमवारी होती म्हणजे सोमवती अमावस्या होती. तो कटकीचा अवघा लोक आला होता. कटक देवगिरीचे बरेच लोक तिथे आलेले होते. दांडिया दांडी अडली. सर्व लोक जे मोठे मोठे होते ते मोठे लोक दांडीमध्ये म्हणजे पालखीमध्ये बसून यायला लागलेले आहेत. एवढं ट्रॅफिक जाम होऊन गेलं की दांडी अडली म्हणजे पालखी अडायला लागली. एवढी गर्दी होऊन गेली पालख्यांची. मग एक स्नान करू लागले, एक पिंड प्रदान करू लागले, एक तर्पणे करू लागले, मग देवळासी एकू येऊ लागला. मग लोक काय करायला लागले, तिथे कोणी स्नान करायला लागले त्या गंगेवर, कोणी पिंड प्रदान करत आहे, कोणी तर्पण करत आहे म्हणजे देवतेला अभिषेक करत आहे पाण्याचा. मग देवळासी लोक येऊ लागला आणि मग नंतर लोक देवळामध्ये यायला लागलेले आहेत संगमेश्वराच्या. पहिलं सर्व जाऊन नदीवर स्नान विधी आटोपला आणि मग मंदिरामध्ये दर्शनाला येत आहेत. मग दारवठे आणतू लोक उरगे आणि मग लोक प्रवेश करायचे मंदिरामध्ये. तो गोसाव्यासी देखे, स्वामीला पाहायचे लोक, आणि गोसाव्या पासी येई, आणि गोसाव्या पासी ये, स्वामींपाशी यायला लागले सर्व लोक. जे पूजा आणली असे ते गोसाव्यासी करीती. जे पूजा आणलेली आहे त्यांनी देवतेची पूजा करण्यासाठी जे काही साहित्य आणलेलं आहे त्या साहित्याने सर्वप्रथम स्वामींची पूजा करायची. चारी एकी अक्षता लिंगावरी टाकुनी घालिती. सर्व पूजा द्रव्य आणलेले स्वामींच्या ठिकाणी अर्पण करायचे आणि त्या संगमेश्वराच्या महादेवाच्या पिंडीवर 2-4 अक्षता नेऊन टाकायचे आणि जाती आणि लोक निघून जायचे. ऐसी अवघ्या लोकाची गोसावी पूजा स्वीकारली, विळवरी लोकू आला. अशा प्रकारे स्वामींनी सर्व लोकांची पूजा स्वीकार केली. संध्याकाळ होईपर्यंत लोकांच्या रांगा चालूच होत्या, खंडच नव्हता रांगांना. राणात या साजयावरी मदळस धरुणी उले ऐसे तोंड करुणी पांतू असे. तिथे एक साज होतं, साहजिकच आहे मला तरी असं वाटते ते नंदीचं साज असेल. एक नंदीचा ओटा मोठा असेल आणि त्या ओट्यावर तो उभा राहिलेला आहे आणि मदळसा धरलेली आहे. त्या साज्यावर जे काही छत होता त्या छताला जे खांबे होते आणि त्या खांब्याच्या खालच्या बाजूने मदळसा असतात म्हणजे टेका देण्यासाठी. वरच्या ज्या नाटी असतात त्या नाटींना टेका देण्यासाठी असे तिरपे लाकडं लावलेले असतात आणि त्यावर सुंदर अशी रेखीव नक्षी केलेली असते, तर त्याला मदळसा असं बोलतात. तर त्याला धरून ते पुजारी सर्व एवढंसं तोंड करून बसले, कारण सर्व जे काही पूजा साहित्य त्या देवते पुढं पडायचं, त्या पुजाऱ्यांना मिळायचं ते सर्व स्वामींपुढं पडत आहे. स्वामी घेत आहेत ते सर्व. आणि म्हणून मदळसा धरुणी इवली ऐसे तोंड करुणी पांतू असे. तो तिथला पुजारी स्वामींकडे एवढंसं तोंड करून असं उदास स्वामींकडे बघत बसलेला आहे. एक द्रव्या वांचून येराची राशी झालिया. पैशा वांचून बरंच काही राशीच्या राशी साचलेल्या आहेत स्वामींसमोर. मग गोसावी आसनावरून उभे ठाकले. स्वामी उभे राहतात, मग उठून उभे राहतात, कारण गर्दी आता ओसरलेली आहे. आणि बाईसी घेओ आदरिले. बाईसांना वाटलं आमच्या बाबांचं आहे सर्व, आमच्या बाबांसाठी लोकांनी आणलं, आमच्या बाबांसमोर सर्व अर्पण केलेलं आहे, मग हे सर्व आमचंच झालं. आणि म्हणून बाईसा समोर येतात आणि ते सर्व जे राशी पडलेल्या होत्या त्या भरण्याचा प्रयत्न करतात. मग सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात बाई राहा हे राणीयाचे की. स्वामी म्हणतात बाई राहा म्हणजे थांबा, हे घेऊ नका, हे कोणाचं आहे, राणीयाचे की.
हे सर्व राण्यांचं आहे, म्हणजे पुजाऱ्याचं आहे. ऐसे सर्वज्ञ म्हणितले तवतयाची उडी तेथ पडो सरली. स्वामी जसं मुखातून शब्द काढतात की हे पुजाऱ्यांचं आहे, की सर्व लोक तिथे तुटून पडतात. जे काही पुजारी होते सर्व तुटून पडतात तिथे. मग ते तो घेऊन गेला, तो पुजारी सर्व तो घेऊन गेला. मग गोसावी मढासी बीजे केले, आणि मग स्वामी मढाकडे निघून गेलेले आहेत त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी. काय लक्षात आलं आपल्याला यावरून? स्वामी कुणावरही अन्याय करत नव्हते. स्वामी म्हटले असते बाईसांना घ्या आपलंच आहे तर चाललं असतं, पुजारी काय भांडत बसला नसता. परंतु त्याच्या मनामध्ये तर राहिलं असतं ना की एवढा मोठा पर्व काळ झाला सोमवारीचा, कसं तरी आम्हाला काहीतरी मिळालं असतं, आमच्या परिवारासाठी काहीतरी उदरनिर्वाह करण्यासाठी काही अन्नधान्य मिळालं असतं. ते सर्व हेच महात्मे येऊन घेऊन गेले. आणि म्हणून तर तो उदास होऊन एवढंसं तोंड करून बसला होता पुजारी. त्याच्या मनातलं दुःख स्वामींनी इथे जाणून घेतलेलं आहे. आणि स्वामी म्हणतात बाई हे पुजाऱ्यांचं आहे, त्यांचं त्यांना घेऊ द्या. म्हणजे परमेश्वर अन्याय होऊ देत नाहीत कोणावरच. त्या लोकांना पुण्य मिळालं, परमेश्वराच्या ठिकाणी त्यांनी जो काही शिदाआटा अर्पण केला, जे काही पूजा साहित्य अर्पण केलं, त्या लोकांना त्यांचं त्यांना गोमटं भेटलं की त्यांनी परमेश्वराच्या ठिकाणी अर्पण केलं आणि या पुजाऱ्याचंही पोट भरलं. म्हणजे परमेश्वराने बघा या लोकांना पण गोमटं दिलं जे दर्शनासाठी आले होते देवतेच्या. परमेश्वराच्या दर्शनाचं गोमटं काही लहान असते का? परमेश्वराच्या दर्शनाचं गोमटं तर त्यांना मिळालंच. पुन्हा जे काही अर्पण केलं, दान केलं स्वामीच्या ठिकाणी, त्यांचंही त्यांना पुण्य मिळालेलं आहे. जे काही पूजा साहित्य अर्पण केलं असेल त्या पूजा साहित्याचं गोमटं स्वामींनी त्या लोकांना दिलेलं आहे. आणि इकडे पुजाऱ्यांचंही पोट भरवलेलं आहे. तर मोठे माणसं सर्वांचा विचार करतात आणि हीच आपली संस्कृती शिकवते. आपण मोठे आहोत. एक काळ असा होता, भारत हा विश्वगुरु होता. भारतामध्ये कितीतरी विद्यापीठ होते. त्या विद्यापीठांमध्ये विदेशातले मुलं येऊन शिकायचे. नालंदा, तक्षशिला झालं, बरेच काही असे विद्यापीठ होते भारतामध्ये, ज्या विद्यापीठामध्ये विदेशातले मुलं येऊन शिकायचे. आपला भारत म्हणजे विश्वगुरु होता. पूर्ण जगाला शिकवायचा आपला देश. कारण आपण मोठे आहोत. आपली संस्कृती सर्वात जुनी आहे. 5000 वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये सोन्याने मढवलेले रथ असायचे. सोन्याच्या अलंकाराने विभूषित असलेल्या स्त्रिया असायच्या, पुरुष असायचे ज्यांच्या अंगावर सोन्याचे अलंकार असायचे. आणि युरोपची जर हालत पाहिली तुम्ही तर युरोपमध्ये लोक कच्चं मांस खायचे. खायला त्यांना व्यवस्थित समजत नव्हतं कसं खावं काय नाही. कातडे पांघरायचे, हरणाला मारायचे, वाघाला मारायचे, ते कातडे पांघरायचे. वस्त्र कसं असते त्यांना माहिती नव्हतं 5000 वर्षापूर्वी. अशी सिव्हिलायझेशन युरोपियन होती, अमेरिकन होती. ही अशी सिव्हिलायझेशन म्हणजे एकदम फार मागासलेली. आणि त्या काळामध्ये आपण विश्वगुरु होतो. हा देश जो आहे तो विश्वगुरु होता. तर मोठे माणसं कोणावरही अत्याचार करत नाहीत, सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. स्वामी बघा इथे न्याय केलेला आहे स्वामींनी. जे दर्शनाला आले लोक त्यांना पुण्य दिलं त्यांचं त्यांना, आणि अन्याय या पुजाऱ्यांवर पण होऊ दिला नाही, त्यांचे त्यांना खायला पण दिलं. तर आपल्या या राष्ट्राच्या DNA मध्येच आहे की आपण उदात्त विचारसरणीचे आहोत, वसुधैव कुटुंबकम म्हणणारे आहोत. आणि सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणु पश्यन्ति मा कश्चित् दुःख भाग भवे असं म्हणणारे आपण आहोत. हे कशामुळं? कारण आपले ईश्वर अवतार पण हेच आपल्याला शिकवतात. मानवता हेच आपले ईश्वर अवतार आपल्याला शिकवतात. धर्म आपल्याला मानवताच शिकवते. मानवता धर्म या शब्दाला पर्यायवाची जर शब्द म्हटला तर सनातन धर्म आहे, जे आपण सत्य सनातन महात्मा धर्म की जे म्हणतो. आपला महानुभाव पंथ आहे. या मानवतेच्या समानार्थी शब्द हे आपण लोक आहोत. परंतु आपण आपली संस्कृती विसरत चाललेलो आहोत आणि आपण मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीमध्ये वाढलो आणि त्यामुळे आपली माणुसकी हरवत चाललेली आहे. तर हे आदर्श आपण घेतले पाहिजे स्वामींकडून. आपण मोठे आहोत, आपण कधीही अन्याय केला नाही पाहिजे, न्यायपूर्ण वर्तन केलं पाहिजे. परमेश्वर जसे नीतिमंत आहेत, नीतिमूल्यांचं जसं पालन केलेलं आहे स्वामींनी या चरित्रामध्ये, तसं आपणही पालन केलं पाहिजे. हे आपल्याला स्वामी या चरित्राच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्तरार्ध लीळा क्रमांक 307. पहिरा संगमी वचिष्ठ देवांचे अन्न आरोगण. पहिरा संगम येथे वचिष्ठ देवाच्या गुंफेमध्ये जाऊन स्वामी अन्नाचं ग्रहण करतात, आरोगण करतात. एकोदी गोसावी एकल्याची वाळुजा देवीची आव देऊळा बीजे केले. एके दिवशी स्वामी एकलेच
एकटेच वाळूजा देवीच्या मंदिरात गेले. दोही श्रीकरी दोन्ही दारवठा धरलिया. ज्या दार संख आहेत दोन्ही हाताने दोन धरल्या. मग भीतरी ओळखिले. जसं आपण दरोट्यावर हात देऊन मध्ये बघतो, मध्ये जायचं नसेल तर आपण दरवाजाच्या दोन ज्या चौकटीच्या बाजू आहेत त्याच्यावर हात देऊन आपण आतमध्ये बघतो, त्याप्रमाणे स्वामी इथे बघत आहेत. मग भीतरी ओळखिले. मग स्वामी आतमध्ये बघतात. सर्वज्ञ म्हणितले भीतरी कोण असे. स्वामी म्हणतात आतमध्ये कोण आहे बरं. तर वचिष्ठ देव भीतरी अनुष्ठान करीत होते. तेव्हा वचिष्ठ देव मध्ये बसलेले होते, अनुष्ठान त्यांचं चालू होतं. जी जी मी असे. वचिष्ठ देव म्हणतात जी जी मी आहे. आले. वचिष्ठ देव आले जवळ स्वामींच्या. गोसाव्यासी दंडवते घातले. श्रीचरणा लागले. स्वामींना त्यांनी साष्टांग दंडवत घातले, पाया पडले. मग गोसाव्यासी घोंगड्याचे आसन रचिले. मग स्वामींसाठी त्यांनी घोंगड्याचं आसन रचलं. गोसाव्यासी चौकी आसन झाले. स्वामी चौकामध्ये बसले. तांबवटीय उदक होते. तांबवटीय म्हणजे एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी होतं. तेने गोसाव्याच्या श्रीचरणासी अर्चन केले. श्रीचरणा तुळशी वाहिल्या. स्वामींच्या श्रीचरणावर त्यांनी अर्चन केलं. म्हणजे तांब्याचा जो तांब्या होता त्यामध्ये जे पाणी होतं त्या पाण्याने स्वामींचे पाय धुतले आणि त्यावर तुळशी वाहिल्या. मग गोसाव्या ते आरोगणे लागी विनिविले. मग स्वामींना तुम्ही आलातच आमच्याकडे तर आता जेवण करून जा अशी विनंती वचिष्ठ देव करतात. सर्वज्ञ म्हणितले आणा. स्वामी म्हणतात ठीक आहे आणा, जेवण्यासाठी आम्हाला काय आहे तुमच्याकडे ते. मग दधी भातू आणिला. मग स्वामींच्या आरोगणेसाठी दधी भात आणलेला आहे. कढिवा धोत्री आले खोविले. कढिवा म्हणजे त्यांच्या धोत्रामध्ये त्यांनी काय केलेलं होतं. कढिवा म्हणजे कसं, ज्याप्रमाणे धोतर बांधणारे जे असतात ते त्या धोत्राच्या कढिव्यामध्ये म्हणजे कमरेपेशी जे काही गाठ मारलेली असते त्यामध्ये कोणी पैसे ठेवते, कोणी काही ठेवते. तर यांनी अद्रक ठेवलेला होता. जे धोतर नसतात त्यांना ते माहिती आहे. तर ते अद्रक त्यांनी ते कढिव्यामध्ये ठेवलेलं होतं. वाटा दधी भातू. वाट्यामध्ये दधी भात होता. सागळे उदक. पाण्याच्या पिशवीमध्ये पाणी होतं. ऐसे घेऊन आले. असे स्वामींपाशी ते घेऊन आले. गोसाव्यासी आरोगण देतात. ती स्वामींना आरोगण देत होते. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात ऐसे नि दधी भातेसी आले हो एका तरी निके. स्वामी म्हणतात अशा दधी भातासोबत जर आलं असतं म्हणजे अद्रक असतं तर किती छान झालं असतं. जी जी असे. वचिष्ठ देव म्हणतात जी जी आहे ना अद्रक, परी मी विसरला, तुम्हाला देण्यासाठी विसरून गेलो मी. मग आले ओळगविले. मग आलं स्वामींना दिलं. मग गोसाव्यासी आरोगण झाली. मग स्वामींनी दधी भात पण खाल्ला आणि आलं पण खाल्ला, अद्रक पण खाल्ला सोबत. गुळा झाला विडा झाला. स्वामींनी मग गुळा केला, विडा घेतला. आता प्रश्न असा पडतो, स्वामींनी दधी भात खाल्लेला आहे इथे आणि त्यासोबत आलं कसं काय बरं. ह्यामागचं कारण असं होतं, दधी भात जो आहे तो शीत आहे, थंड आहे आणि एकदमच पोटभर दधी भात खाल्ला, थंड पदार्थ खाल्ले तर शरीराला ते त्रासदायक ठरू शकतात. म्हणून त्या थंडीला मारण्यासाठी वरून अद्रक सोबत खाल्लेला आहे स्वामींनी, गरम व्हावं म्हणून शरीर, म्हणजे शरीराला त्रास होऊ नये त्या पदार्थाचा. एकदमच जास्त खाल्लं दधी भात तर पोटामध्ये एकदम जड होऊन जाईल, एकदम थंडगार राहील आणि मग पचलं तर पाहिजे व्यवस्थित. ते थंड पदार्थ अपायकारक होऊ नये, त्या थंड पदार्थांनी अपाय करू नये म्हणून स्वामींनी सोबत अद्रक खाल्लेला आहे. म्हणजे हे अद्रकाची गरमी त्या थंड पदार्थांना मारेल, म्हणजेच ते थंडी मारून टाकेल आणि पदार्थ काय अपायकारक ठरणार नाहीत. या दृष्टिकोनातून स्वामींनी इथे सोबत अद्रक खाल्लेला आहे. तर आयुर्वेदाचे नियम असे स्वामी पाळायचे, लक्षात असू द्या. नाहीतर आपण आताच्या मम्मी पप्पा हिवाळ्यामध्ये आईस्क्रीम खातात आणि मुलांनाही खाऊ घालतात. आणि स्वामी बघा इकडे, अहो दधी भात खात आहेत आणि तरी पण शरीराला अपाय होऊ नये म्हणून अद्रक खात आहेत सोबत, गरमी सोबत राहावी म्हणून. म्हणजे परमेश्वर असून या शरीराला जे काही अपायकारक वस्तू आहेत त्याचा त्याग करतात, जे वस्तू घेता येतात त्यासोबत पण काय पथ्य पाणी पाळायचं तेही परमेश्वर पाळत आहेत. परंतु आपण काहीच घेत नाही परमेश्वराकडून. परमेश्वरापासून एवढी काळजी करतात शरीराची, आपण ही काळजी केलीच पाहिजे. की तुम्हाला असं वाटते की होऊ द्या शरीर बिमार, मग पैसे देता येतील डॉक्टरांना आणि मग नीट होता येईल, असं वाटते का तुम्हाला? असं वाटते, म्हणावंच लागेल. तुम्हाला असंच वाटते म्हणून तर तुम्ही हिवाळ्यामध्ये आईस्क्रीम खाता, म्हणून तर हिवाळ्यामध्ये कुल्फी खाता. तारतम्य काहीच ठेवलेलं नाही आजकालच्या लोकांनी. त्या लेकरांना तरी काय म्हणावं. तर असो, शिका काहीतरी परमेश्वराकडून. आता हेही बरोबरच आहे म्हणा, स्वामींनी सांगितलेलं कोणी ऐकायला तयार नाही. स्वामींना जे काही सूत्रपाठामध्ये सूत्र सांगितले ते कोणी ऐकायला तयार नाहीत. मी कुठला कोण, माझं कोण ऐकणार आहे.
हल्लीची पिढी स्वतःच्या मायबापाचं ऐकत नाही, तर माझं कोण ऐकणार आहे? हे पण काळ्या दगडावरची रेगच आहे. तर असो, माझं सांगण्याचं काम आहे, मी सांगत आहे. बाकी करायचं न करायचं ते तुमच्या मनावर आहे. तर असो, आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आणि तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हालाही असे दररोज ज्ञानवर्धक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील, तुम्हाला मिळत राहतील. आतापर्यंत फक्त 50% लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. जे काही दर्शक आहेत, जे पोथी ऐकतात, फक्त 50% लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. 50% लोक अजून असे आहेत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही. तरी लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. काही तुम्हाला पैसे लागणार नाहीत, काही नाही, निशुल्क आहे. तरी पण तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावंसं वाटत नाही या चॅनलचं. मला तर कधी कधी नवलच वाटते. तर असो, तुमची इच्छा बाकी. तर आता पाहूया आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्वामी जेवण केल्यानंतर का फिरत होते? ते तर परमेश्वर आहेत, बसल्या जागी अन्न जिरवू शकतात, मग फिरण्याची काय आवश्यकता आहे? ह्यामागचं कारण असं होतं, स्वामी जेवल्यानंतर ह्यासाठी फिरायचे. मनुष्य वेशाचे निमाने मनुष्य वेश धारण केलेला आहे. सर्व मनुष्य जातीला एक आदर्श व्यक्तिमत्व स्वामींना दाखवायचं होतं. एक आदर्श व्यक्ती कसा असतो, कसा राहतो, कसा बसतो, कसा उठतो, कसा फिरतो, हे स्वामींना दाखवायचं होतं. परमेश्वर असून जर आम्ही फिरत आहोत तर प्रत्येक माणसाने जेवण केल्यानंतर फिरलंच पाहिजे, निरोगी जीवन जगायचं असेल तर. बाकी तुम्हाला कसं जीवन जगायचं, रोगीट जीवन जगायचं की निरामय जीवन जगायचं, ते तुम्ही तुमचं ठरवा. तर हे सर्व स्वामी जे करत आहेत ते आपल्यासाठी करत आहेत. आपण चांगले वागलो पाहिजे, राहिलो पाहिजे. म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे, त्याचप्रमाणे तुम्ही आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तरही बरोबर देणार अशी अपेक्षा आहे. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, स्वामींनी त्या पुजाऱ्यांना सर्व राशी परत का केल्या? बाईसांना त्या राशी का घेऊ दिल्या नाही? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. तर भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये वचिष्ठ देवांची गुंफे अवस्थान, रामाई दर्शनकृत नारियळ कथन असे 2 चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पण पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंड